नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत UGC नेट JRF 2022च्या संदर्भानं NTA नुकतंच जे नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेलं आहे। वास्तविक पाहता ही जी जाहिरात आहे नेट JRF 2022ची, ही जाहिरात डिसेंबर 2021 व जून 2022 अशी संयुक्तिकरित्या NTA मर्ज सायकल करून ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। यामध्ये न पडता येणारी नेट JRF तिचं स्वरूप काय आहे, तिची पात्रता काय असणार आहे, त्याचबरोबर फीस आणि कोणती महत्त्वाची पुस्तकं आहेत जेणेकरून आपण नेट क्रॅक करू शकतो, या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। सर्वप्रथम बघूया की NTAच्या नोटिफिकेशनमध्ये नेमक्या अपडेट्स काय दिलेल्या आहेत। तर स्पष्ट आपल्याला सांगितले, द NTA हॅज बीन इंटरेस्टेड बाय द युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन विथ द टास्क ऑफ कंडक्टिंग UGC नेट which is a test determine the eligibility of Indian nationals for assistant professor and junior research fellowship and assistant professor Indian universities आणि कॉलेजेस। भारतामधील युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसमध्ये जर आपल्याला असिस्टंट प्रोफेसर व्हायचे तर आपल्याला नेट क्रॅक करावी लागते। आणि त्याचबरोबर जर तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये जर आलात तर तुम्हाला JRF म्हणजे एक विशिष्ट प्रकारची शिष्यवृत्ती सुद्धा मिळते। यावर्षी 82 सब्जेक्टमध्ये ही एक्झाम होणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे क्लिष्ट समजून घेऊ नका, जुनी ॲड म्हणजे डिसेंबर 2021ची झाली नाही कोरोनाच्या कारणामुळे, आणि या वर्षीची म्हणजे जून 2022ची ॲड त्यांनी एकमेकांमध्ये मर्ज केलेल्या आहेत। तर बघूया आपण नेमका टाइम टेबल काय आहे या एक्झामच्या संदर्भानं, तो आपण बघून घेऊया। फॉर्म भरण्याची जी तारीख आहे म्हणजे सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म 30 एप्रिलपासनं तुम्हाला फॉर्म भरता येतील ऑनलाईन ते 20 मेपर्यंत। 30 एप्रिल 2022 ते 20 मे 2022 पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो। आणि जी एक्झामिनेशनची फी भरण्याची लास्ट डेट आहे ती 20 मे, म्हणजेच त्याच दिवशी तुम्हाला 11:30 पर्यंत 11:50 पर्यंत फीस भरता येईल। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची डेट आहे करेक्शनची। जर फॉर्म भरताना आपलं काही मिस्टेक झालेले असेल तर आपण करेक्शन करू शकतो। 21 मे 2022 ते 23 मे 2022 या 3 दिवसामध्ये आपण फॉर्ममध्ये करेक्शन करू शकतो। त्याच्यानंतर बाकीचे जे आहेत की एक्झाम सेंटर्स आपल्याला ते नंतर अनाऊन्स करणार आहेत, वेबसाईटवर आपल्याला ती माहिती देणार आहेत। त्याचबरोबर डाउनलोडिंग ऑफ ॲडमिट कार्ड फ्रॉम NTA, ॲडमिट कार्ड, त्याच्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन, टायमिंग ऑफ एक्झामिनेशन। टायमिंग ऑफ एक्झामिनेशन आपल्याला समजून येईल, आपल्याला माहिती आहे की ही CBT म्हणजे ऑनलाईन एक्झाम होते कम्प्युटर बेस्ड, त्यामुळं 2 शिफ्टमध्ये होते। फर्स्ट शिफ्टचा टायमिंग असतो 9 ते 12 आणि सेकंड शिफ्टचा टाईम असतो 3 ते 6। मात्र आपल्याला जो एक्झाम डेट आहे तो NTAनं अपडेट दिलेली नाही आहे। एक्झाम डेट ती नंतर अनाऊन्स करणार आहेत। एक्झाम डेट येईल आपल्याला, त्यापेक्षा आत्तापासून जर आपण एक्झामची तयारीला लागलो तर निश्चितपणे आपण ही एक्झाम क्रॅक करू शकतो। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब की आता हे एक्झाम डेट असेल किंवा सेंटरचं अनाऊन्समेंट असेल, हे जर आपल्याला वेळोवेळी पाहायचं असेल तर या 2 महत्त्वाच्या ज्या वेबसाईट आहेत या वेबसाईटला आपण भेट देणं गरजेचं आहे। एक म्हणजे UGCnet.NTA.nic.in आणि www.nta.ac.in या वेबसाईटला भेट देणं गरजेचं आहे। फी स्ट्रक्चर बघूया एक्झामचं काय आहे। ॲप्लिकेशन फी जनरल कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 1100 रुपये फीस आहे। त्याच्यानंतर जनरल EWS आणि OBC NCL म्हणजे ज्यांच्याकडं नॉन क्रिमिलियर आहे अशांसाठी 550 रुपये, आणि SC ST PWD आणि थर्ड जेंडर यांच्यासाठी 275 रुपये फीस असणार आहे। त्यानंतर अजून काही महत्त्वाची माहिती, मोड ऑफ एक्झामिनेशन बघा, आपण आत्ता बघितलं की ही CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे। नवीन विद्यार्थ्यांसाठी समजण्यासाठी ऑनलाईन टेस्ट होणार आहे। पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन समजून घेऊयात।
ही जी एक्झाम होते याच्यामध्ये 2 पेपर होतात. द टेस्ट विल कन्सिस्ट ऑफ 2 पेपर्स. याच्यामध्ये फर्स्ट जो पेपर असतो हा 100 गुणांसाठी असतो आणि 50 प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात. 100 गुणांसाठी 50 प्रश्न म्हणजे एक प्रश्न 2 गुणाला विचारलेला असतो. त्याच्यानंतर दुसरा जो पेपर होतो हा पेपर 200 गुणांसाठी असतो, मात्र प्रश्न विचारले असतात 100. पहिला पेपर सर्वांना कंपल्सरी आहे, म्हणजे तुमचं कोणत्याही विषयामध्ये PG असू देत, म्हणजे समजा हिस्ट्री असू देत, मराठी असू देत, जिओग्राफी असू देत किंवा तुम्ही MCOMचे असू देत, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला पहिला पेपर कंपल्सरी आहे, म्हणजे सर्वांना सेम आहे. त्याच्यानंतर जो दुसरा पेपर आहे, ज्या विषयामध्ये तुमचं PG झालं त्या विषयाच्या संदर्भानं हा दुसरा पेपर असणार आहे. दुसरी महत्त्वाची बाब, जे ड्युरेशन असणार आहे एक्झाम टाईम, तर तो तुम्हाला त्यांनी दोन्हीही पेपरचा मर्ज करून दिलेला आहे. 3 तास तुमच्याकडं टाईम असणार आहे, म्हणजे 180 मिनिट्स विदाऊट ब्रेक, मध्ये कुठलाही ब्रेक नाही. कंटिन्युअस तुम्हाला दोनही पेपर एकदाच सोडावे लागणार आहेत. ही पण बाब अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर मार्किंग शेड्यूल आपण बघितलं, नंतर आपण पाहणार आहेत निगेटिव्ह मार्किंग नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला चुकीच्या उत्तराला गुण कमी केले जाणार नाही. देर इज अ नो निगेटिव्ह मार्किंग फॉर द इनकरेक्ट रिस्पॉन्स. ही पण एक महत्त्वाची बाब आहे. त्याच्यानंतर क्वालिफाईंग एक्झामिनेशन कोण कोण अप्लाय करू शकतात UGC नेट आणि JRFसाठी, तर जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहेत असे विद्यार्थ्यांचं PG सब्जेक्टमध्ये तुम्हाला 50% मार्क्स पाहिजेत, आणि जे अदर कॅटेगरीचे आहेत म्हणजे जे रिझर्व कॅटेगरीचे आहेत अशा विद्यार्थ्यांना 5% लेस, म्हणजे आपण जे आत्ता 50% म्हटलं तर हे रिझर्ववाल्यासाठी 50%, आणि जे 55% म्हणजे ओपन कॅन्डिडेटला किंवा जनरल कॅन्डिडेटला तो 55% मार्क्स लागतील PG विषयामध्ये, आणि रिझर्व कॅटेगरीला 50% मार्क्स लागतील. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ॲपियर कॅन्डिडेट्स जे मास्टर डिग्रीसाठी ॲपियर आहेत, ॲपियर स्टुडंटसुद्धा ही एक्झामची तयारी करू शकतात, मात्र तुमचं फायनल इयर असणं गरजेचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना JRFसाठी फॉर्म भरायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी वयाची लिमिट दिलेली आहे. आता ती अट काय आहे, म्हणजे जर तुम्हाला JRF म्हणजे शिष्यवृत्ती पण पाहिजे नेट प्लस JRF, तर 1/6/2022च्या दिवसापर्यंत तुमचं 31 वर्षापेक्षा जास्त वय असू नये. मात्र हा जो क्रायटेरिया आहे एज लिमिटचा हा आहे ओपनसाठी, ठीक आहे. पण जे अदर कॅटेगरीचे स्टुडंट आहेत म्हणजे जे रिझर्व कॅटेगरीचे स्टुडंट आहेत यांना 5 वर्ष म्हणजे ते 36 पर्यंत JRF देऊ शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, असिस्टंट प्रोफेसर फक्त नेट एक्झाम तुम्हाला क्रॅक करायची आहे, तर देर इज अ नो अप्पर एज लिमिट अप्लाइंग फॉर द UGC नेट फॉर असिस्टंट प्रोफेसर. फक्त नेट एक्झामसाठी तुम्हाला कुठल्याही वयाची पात्रता नाही. आता रिझल्ट कसा देतात ते बघा. रिझल्ट कसा देतात, आपल्याला रिझल्ट स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 असं काही त्यांनी दिलेलं आहे. परंतु समजून घ्या, तुम्ही दोन्ही पेपर मिळून, म्हणजे बघा तुम्हाला दोन्ही पेपर मिळून 300 गुणाचा पेपर असतो. हे दोन्ही पेपर मिळून तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहात तर तुम्ही 40%ला सिक्युअर आहात, आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीचे स्टुडंट आहात तर तुम्ही 35%साठी सिक्युअर आहात. पण सिक्युअर म्हणजे तुम्ही क्वालिफाय नाहीत, हे पण लक्षात घ्या. म्हणजे सिक्युअर स्टुडंट कितीला आहेत तुम्ही, 35 आणि 40ला. यांची एक गुणवत्ता यादी बनवली जाईल, गुणवत्ता यादी. मग त्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज आणि कॅटेगरी वाईज, आणि गुणवत्ता यादीमध्ये जे पहिले म्हणजे 35 आणि 40%ची यादी बनवल्याच्या नंतर जे पहिले 6% विद्यार्थी आहेत यांना क्वालिफाय म्हणून रिझल्ट दिले जाईल. हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे. सरळ सरळ लक्षात ठेवा की आपण हायेस्ट 6%मध्ये येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हे आपण परत एकदा आपण फास्टमध्ये समजून घेऊया की एक्झाम कसं स्वरूप असणार आहे. तर बघा, नेट परीक्षा 300 गुणांसाठी आहे. यामध्ये 2 पेपर असतात. पहिला पेपर 50 प्रश्न 100 गुणांसाठी, सर्वांसाठी एकच, आणि तो अनिवार्य आहे. पेपर दुसरा 100 प्रश्न असतात 200 गुणांसाठी, पदव्युत्तर पदवी
तुमचं ज्या विषयामध्ये पी जी चालू आहे किंवा पी जी झालं आहे त्या विषयाच्या संदर्भाने हा पेपर असणार आहे. या परीक्षेत उत्तर चूक असल्यास गुण वजा करण्याची पद्धत नाही, म्हणजे नो निगेटिव्ह मार्किंग आहे. नेट परीक्षा संगणक आधारित म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट, म्हणजे ती ऑनलाईन परीक्षा असणार आहे. नेट परीक्षा ही इंग्रजी आणि हिंदी या 2 माध्यमातून देता येईल. जे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत त्यांनी हिंदी म्हणजे चूज करा, कारण हिंदी चूज केली तर तुम्हाला इंग्रजी पण प्रश्न विचारतात. पण जर तुम्ही फक्त इंग्रजी चूज जर करताय ॲप्लिकेशन करताना तर तुम्हाला इंग्रजीमधूनच पेपर येऊ शकतो. त्याच्यामुळं हिंदी चूज करा. हिंदीबरोबर तुम्हाला डबल लँग्वेजमध्ये पेपर असतो. त्याच्यानंतर सेट व नेट परीक्षेत उत्तर चूक असल्यास गुण वजा करण्याची पद्धत नाही, हे आपण आत्ता बघितले आहे. सेट नेट परीक्षेत साम्य आणि भेद काय आहे यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत. तरी पण आपल्याला माहीत पाहिजे की सेट एक्झाम जी आहे ही राज्यांसाठी असते. राज्यामधल्या युनिव्हर्सिटीज, राज्यामधील कॉलेजमध्ये तुम्ही पात्र असतात. मात्र जर तुम्ही नेट क्वालिफाय झाला तर तुम्ही पूर्ण भारतामध्ये, त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेशांमध्ये, त्यानंतर केंद्रीय विद्यापीठामध्ये, भारतातल्या कोणत्याही विद्यापीठामध्ये, कॉलेजेसमध्ये तुम्ही ॲप्लाय करू शकता असिस्टंट प्रोफेसरसाठी. म्हणून नेट ही नॅशनल लेवलला, तर सेट ही स्टेट लेवलला. उदाहरणार्थ तुम्ही महाराष्ट्र सेट जर क्रॅक करताय तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणि गोव्यामध्ये तुम्ही असिस्टंट प्रोफेसर म्हणून पात्र ठरता. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब की जो पहिला पेपर आहे सर्वांना कंपल्सरी, हा पेपर काय आहे तो समजून घेऊया. या पहिल्या पेपरला 10 पॉईंट्स आहेत, म्हणजे 10 टॉपिक आहेत. ते तुम्ही करून जाणं गरजेचं आहे. आपण सेट परीक्षेसाठी या 10ही टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा किंवा आपलं जे स्वतंत्र चॅनल आहे नेट सेट स्टडी नावाचं, या चॅनलवर तुम्ही टेलिग्राममध्ये जाऊन सेट नेट स्टडी सर्च करू शकता किंवा तुम्ही आपलं ओएसिस करिअर पॉईंट हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. इथं तुम्हाला सेट एक्झाम आणि नेट एक्झामबद्दल खूप सारे व्हिडिओ पाहायला मिळतील. पेपर पहिला अभ्यास कसा करावा सेट आणि नेटचा यावर सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला लगेच आता सेट नेट स्टडी या चॅनलला मिळून जाईल. तर यावर आपण स्वतंत्र हे जे 10 टॉपिक आहे हे 10 टॉपिक एकदा बघून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या. वेळ मिळाल्यास आपण याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ बघणार आहोत. आता दुसरा विद्यार्थ्यांचं मागणी असते किंवा पुस्तकं कोणती वाचायची आहेत नेटसाठी. बघा, सिलेबस दोन्हीचाही एक आहे. सेटचा आणि नेटचा सिलेबस सेम आहे, फक्त माध्यम चेंज आहे आणि थोडं प्रश्नांचं स्वरूप बदलतं. तरीही जर तुम्ही सेटची तयारी करताय तर ॲज अन ॲव्हरेज तुमचा बराचसा नेट एक्झामचा अभ्यास झालेला असतो. आता त्यासाठी UGC नेट सेट पेपर पहिल्यासाठी पुस्तक आहे डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं. हे मराठी माध्यमांसाठी मराठीचं पुस्तक आहे, म्हणजे तुम्हाला सेटसाठी उपयुक्त ठरेल आणि नेटसाठी उपयुक्त ठरेल. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्लिश मीडियम बुक पाहिजे त्याच्यासाठी KVS मदान सरांचं बुक दर्जेदार आहे, जे हिंदी आणि इंग्लिश मीडियममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या सर्व बुकची जी काही तुम्ही ॲमेझॉनहून खरेदी करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या सर्व बुकच्या मी लिंक दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर पेपर पहिल्यासाठी अजून अरिहंत पब्लिकेशनचंही दर्जेदार बुक आहे. त्याच्यानंतर ट्रूमेन्स पब्लिकेशनचं देखील NTA नेट JRFसाठी चांगलं दर्जेदार बुक आहे. अजून मराठी जर बुक पाहिजे असेल तर नेट सेट मार्गदर्शक पेपर पहिला ब्रिज मोहन दायमा सरांचं तुम्ही बुक खरेदी करू शकता. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मागील परीक्षेचे झालेले 5 ते 10 पेपर जर आपण सराव केला सोडवण्याचा तर आपल्याला एक कळून जातं की नेमकं आपण कशा पद्धतीनं सेट किंवा नेटचा अभ्यास करायला पाहिजे. आवश्यकतेनुसार तुम्ही स्वतंत्र अभ्यास करू शकता. गणित व बुद्धिमत्तासाठी RS अग्रवाल सरांचं, पर्यावरणासाठी एरक भरूचा आणि संगणक ज्ञानसाठी आपण MSCITचं बुक जरी यूज केलं तर पहिल्या पेपरमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं मार्क घेऊ शकतो. त्याचबरोबर अजून काही मुद्दे, जसं दररोज तर अभ्यास पाहिजेत, वाचन पाहिजे, उजळणी पाहिजे आणि ओल्ड क्वेश्चन पेपर. त्याचबरोबर NTAनं काही सुविधा बी केले, जसं की नेट आणि JRFसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मॉक टेस्ट जर आपण सोडवल्या तर त्याचा देखील आपल्याला फायदा होईल. थोडंसं माऊस हँडलिंग आणि कीबोर्ड हँडलिंग जर आपण समजून घेतलं, म्हणजे जे विद्यार्थ्यांना माहीत नाही अशा विद्यार्थ्यांनी तर त्यांचा
निश्चित येणाऱ्या UGC नेटसाठी फायदा होणार आहे. मला वाटतं आपण जवळपास सर्वच मुद्द्यावर चर्चा केलेली आहे. फक्त एक्झाम डेट जी आहे ती तुम्हाला नंतर NTA अनाउन्समेंट करणार आहे. सेटसाठी आपण भरपूर व्हिडिओ बनवले, जवळपास 100 व्हिडिओ बनवलेले आहेत सेट नेटसाठी, जे तुम्ही या चॅनलवर जाऊन स्वतंत्र ओएसिस करिअर पॉईंट प्लेलिस्टमध्ये जाऊन सेट एक्झाममध्ये जाऊन तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.